बाप करी जोडी लेकुराचे ओढी बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धन कडिये वागवणी भार खांदी लेवणी पाय डोळा अलंकार ठेवा दावी थोर करोनिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणी भार खांदी तुका म्हणे दिगांजवणी कासी उदार जीवासी अपोलिया एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवणी भार खांदी जय हो पांडुरंगा करू प्रथा मन मन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका तडीद्वास समनील मेघाव भासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरमद्विष्टिकाय समन्यस्त पादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहरं सदा वसंत हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकार्येषु सर्वदा कलावज्ञ जीवोदरार्धावतारं कलंकांक तेजोदिकमोदिवक्रं कलानीशवदा पणोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो 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 ज्ञानेश्वरा निवृत्ती उदार सोपान देवा 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 निवृत्ती उदार सोपान देवा
मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो जय हो पावनी बाबा क्या बात मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी 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 नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा जय हो मुदारा सोपान देवा वाटाळ करीत ते मुदारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देव मुदारा सोपान देवा मुदारा सोपान देवा सोपान देवा सोपान देवा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पूर्वावी विठ्ठल 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 बाप करी जोडीले कुराचे ओढे आपुली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी कडीये वागवणी भार खांदी अभंगाला लग्नापूर्वी या ठिकाणी थोडासा परिहार द्यायचा तो असा आज या ठिकाणी कैलासवासी बन्सी जयराम मेकडे यांचं खऱ्या अर्थानं आज प्रथम श्राद्ध आहे आणि त्यांच्या या प्रथम श्राद्धाच्या निमित्तानं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण आज या ठिकाणी आज आपण या बन्सी बाबांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी आपतेष्ट नातेवाईक भाऊबंद सगळे सोयरे परिपाहुणे मंडळी आज या ठिकाणी जमलेला आहात त्यांचा कुटुंब परिवार त्यांच्या पत्नी आहेत गंगा भागीरथी इंदुबाई बन्सी मेकडे या ठिकाणी पत्नी आहे मुलगा या ठिकाणी आहे अशोक बन्सी मेकडे मुलगा कल्पना अशोक मेकडे सून कैलासवासी कृष्णकांत बन्सी मेकडे मुलगा गंगा भागीरथी अलका कृष्णकांत मेकडे सून गंगा भागीरथी रुंजाबाई भीमराज देवकर बहीण गंगा भागीरथी साखरबाई कृष्णकांत राऊत या ठिकाणी बहीण आहे सौयोगिता सुनील राऊत या ठिकाणी नात आहे आणि मुली आहेत वाराबाई लक्ष्मण साप्ते मुलगी आहे बागुबाई गंगाधर कांबळे मुलगी आहे सागर कृष्णकांत मेकडे या ठिकाणी नातू आहेत अमोल कृष्णकांत मेकडे नातू मयूर अशोक मेकडे नातू पूजा संपत राऊतनाथ ज्योती पंकज देवकरनाथ सुंदर असा गोड असा या ठिकाणी या बन्सी बाबांचा कुटुंब परिवार आहे आणि त्यांच्या या जाण्याने या मेकडे परिवारावर जो काही या ठिकाणी दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे जो काही दुःखाचा घात या ठिकाणी कोसळलेला आहे या कुटुंबाला या परिवाराला माझ्या भगवान भोलेनाथानं पांडुरंगानं दुःखातून सावरण्याची या ठिकाणी शक्ती द्यावी हीच प्रार्थना या ठिकाणी आपल्याला भगवंताच्या चरणी करायची आहे तसेच माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील हरिभक्तपरायण वैकुंठवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आणि माझे सासरे हरिभक्तपरायण वैकुंठवासी गंगाराम शेठ जाधव यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी सेवेला लाडकी लेकमी संताची लाडकी लेकमी संताची लाडकी लेकमी संताची मजवर कृपा बहुताची
अखई चुडा हाती अंकन मोती नकाला बोध मुराळी शृंगारीला 84चा सिक्का केला तुका तुकी उतरला सहानकेचा कौल दिला. आणि म्हणून सगळ्या संतांची खऱ्या अर्थानं लाडाचे लेख असल्यामुळे आज सेवा सांगण्यासाठी या ठिकाणी या गादीवर या ठिकाणी उभी आहे. सेवेसाठी जो काही निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा 5वा वेद तुकाराम गाथा निर्माण ज्यांनी केला ते म्हणजे खऱ्या अर्थानं तुकोबराया. आणि त्या तुकोबरायांचा सुंदर असा गोड असा बापाचं वर्णन करणारा, बापाचं महत्व सांगणारा. बाप म्हणजे कुटुंबासाठी काय आहे, बाप हयात आहे तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही. ज्या दिवशी बाप जाईल त्या दिवशी 10 दिशा सोन्या सोन्या झाल्याशिवाय खऱ्या अर्थानं राहत नाही. आणि आज योगायोगानं श्रद्धाही या ठिकाणी वडिलांचंच आहे. म्हणून वडिलांचं श्रद्धा असल्यामुळं बापाचं वर्णन करणारा, वडिलांचं महत्व सांगणारा गोड असा तुकोबरायांचा अभंग खऱ्या अर्थानं या ठिकाणी सेवेसाठी निवडला. ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला त्या तुकोबरायांचा जो अधिकार आहे तो खऱ्या अर्थानं किती मोठा आहे. एवढा मोठा अधिकार तुकोबरायांचा आहे की ज्यांनी आपला माथा सुधरवण्यासाठी खऱ्या अर्थानं गाथेची निर्मिती केली ते म्हणजे तुकोबराया. ज्या गाथ्याला खऱ्या अर्थाने आज पंचम वेद निर्माते म्हणजे गाथ्याला आज 4 वेदांनंतर 5वं स्थान आहे. 5वा वेद तुकाराम गाथा असं म्हटलं जातं. आणि जो गाथा खऱ्या अर्थानं ज्यांनी लिहिला ते म्हणजे माझे तुकोबराया. आणि त्यांचा सुंदर असा गोड असा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे. विठाला 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 आज जर अभंगाचा खऱ्या अर्थानं अर्थ पाहिला तर श्राद्ध वडिलांचा आहे. या अभंगाद्वारे तुकोबराय म्हणतात बाप करी जोडी लेकुराचे ओढी. बाप जी काही जोडाजोडी करतो ती कुणासाठी करतो, लेकुराच्या ओढीनं करतो, लेकराच्या ओढीसाठी सगळं काही करतो. बाप जे करतो ते थोडक्यात आपल्या मुलासाठी करतो. आणि हे करत असताना आपुली कुरवंडी वाळवणी आपल्या शरीराचा विचार करत नाही. काय करतो बाप, दुसऱ्या चरणामध्ये एकाएकी केला मिरासीचा धनी कडिये वागवोनी भारकांनी. आपल्याला इस्टेटीचा प्रॉपर्टीचा मालक जो करून ठेवतो त्याचं नाव म्हणजे बाप. 2 एकर घेतो, 4 एकर घेतो, 6 एकर घेतो. बापाची ज्या वेळेला जायची वेळ येते ना त्यावेळेला एक सही करतो आणि सगळं पोराच्या नावावर एका मिनिटामध्ये एक सही करून देतो. त्याचं नाव म्हणजे बाप. म्हणजे एका मिनिटामध्ये सही करतो आणि पोराला सगळं इस्टेटीचा प्रॉपर्टीचा मालक करून ठेवतो. त्याचं नाव म्हणजे बाप. एकाएकी केला मिरासीचा धनी. एवढंच नाही तर कडिये वागवूनही भारखांनी. रात्रंदिवस त्या लेकराला लहानचं मोठं करून कडेवर घेतलं असेल, खांद्यावर घेतलं असेल, आपला भार ज्यानं सहन केला त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं बाप. पुढच्या चरणामध्ये लेवोनी पाहे डोळा अलंकार आणि ठेवा दावी थोर करून. या महिला मंडळ आपलं लग्न करून दिलं, आपला सुखी संसार करून दिला, आपल्याला चांगलं सासर पाहून दिलं आणि ज्यानं आपलं लग्न जमवलं आणि ज्या बापामुळे आपण जीवनामध्ये खऱ्या अर्थानं सुखी झालो त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं बाप. म्हणजे तुमचं लग्न करून तुम्हाला या घरची मालकीने करून ठेवलं. हे करणारा जीवनामध्ये फक्त बापच आहे. लेवोनी पाहे डोळा अलंकार ठेवा दावी थोर करोनिया. आणि असा हा बाप आपल्या पत्नीसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या लेकींसाठी, आपल्या नातवंडासाठी, आपल्या परिवारासाठी खऱ्या अर्थानं गांजतो, स्वतःच्या जीवावर उदार होतो. पण आपल्या लेकरांना बाकी काही कमी पडू देत नाही. तुका म्हणे नेदी गांजू आणि काशी उदार जीवासी अपोलिया. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठाला विठाला बघा खऱ्या अर्थाने या कुटुंबातला एक बाप गेलेला आहे, घरातला कर्ता पुरुष गेलेला आहे. जो जो जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे, यामध्ये शंका नाही. तुम्ही आले तुम्ही जाणार, मी आले मीही जाणार. तुम्ही या ठिकाणी अमरपाटा घेऊन आलेले नाही, मी सुद्धा या ठिकाणी अमरपाटा घेऊन आलेले नाही. जो जो आला त्याला जायचं जे जातस्य द्रुहा मृत्यू द्रुहा जन्म मृत्यूस्य तस्माद परिहर्ये अर्धे न त्वं शुची तुमहर्षि. प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकाला मरायचं आहे बाबा हो, सगळ्यांना जायचंय. पण मरण आपल्याला कसं आलं पाहिजे, चांगलं. आणि चांगलं मरण येण्यासाठी माणसानं जीवनामध्ये खऱ्या अर्थानं काय केलं पाहिजे, चांगलं कर्म जीवनामध्ये या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणजे मरण प्रत्येकाला वाटतं कसं आलं पाहिजे. आता कोण कसं जाईल, कोण कसं मरेल गॅरंटी आहे का. कोणी औषध पिऊन जातं, कोणी विहिरीमध्ये आत्महत्या करतं, कोणी नदीमध्ये जीव देतं, कोणी चालता चालता पुराच्या पाण्यातून
वाहून जातं. मरणाचे अनेक प्रकार आहेत आणि कोणाला जर जीवन जगायचा कंटाळा आला ना, आता काही मरण फारसं अवघड नाही. आपल्यावर कर्ज झालं, कुठं काही झालं, आपल्या हातून चूक झाली, माणसं मरण्याचा प्रयत्न करतात का नाही? ते म्हणतात आता मला जगायचं नाही, मला मरायचंय. आणि आता मरण काही अवघड राहिलं नाही. तुम्ही सगळे शेतकरी आहात आणि तुमच्या घरामध्ये कांद्यावरचं, टोमॅटोवरचं, डाळिंबावरचं, घासावरचं, काही नसलं तर गाईच्या गोचड्यावरचं सगळी औषधं आपल्या घरात आहे का नाही? सगळी शेतमालावरची औषधं आपल्या घरात आहे. तुम्हाला जर जीवन जगायचा कंटाळा आला आणि वाटलं आता मला जगायचं नाही, मरायचंय, कोणत्याही औषधापैकी एक झाकण, एक बूच घ्या. माणूस जगतो का मरतो? मेल्याशिवाय राहत नाही. आणि जो औषध पिऊन जगला ना, त्याला एकदा हॉस्पिटलमध्ये भेटायला जायचं. जो औषध पिऊन जगला ना, त्याला एकदा भेटायला जातो, म्हणतो बाबा मेलो असतो तर बरं झालं असतं, पण हे काही सोपं नाही. कारण जो औषध पिऊन जगला त्याच्या पोटातलं जे विष आहे, औषध आहे, त्या तोंडामध्ये नरड्यामध्ये नळ्या घालून घालून बाहेर काढतात. आणि ज्याच्या पोटातलं विष नळ्या घालून खऱ्या अर्थानं बाहेर काढलं ना, तो म्हणतो बाबा मरणापेक्षाही कठीण वेदना आहेत, मी मेलो असतो तर बरं झालं असतं, पण हे काही सोपं नाही. आणि त्याला विचारा का रे आता औषध घेतले, परत एकदा घेशील का? तो म्हणतो नाही नाही बाबा असं मरल, पण परत असं काही नाद करायचा नाही. का? खऱ्या अर्थानं आपण कोणताही एक झाकण घेतलं, बूच घेतलं, तर माणूस मेल्याशिवाय राहत नाही. आणि जो जगला त्याला खऱ्या अर्थानं भेटायला जायचं, कारण हे जीवन सोपं नाही. तो म्हणतो परत कधीच असा उद्योग करणार नाही, परत कधीच खऱ्या अर्थानं औषध घेणार नाही. म्हणजे मरण काही अवघड नाही आजच्या काळामध्ये. तुम्हाला मरायचं ठरलं तर खऱ्या अर्थानं आपण काही करतो. मरणाचे अनेक प्रकार आहेत, कोण कसा जाईल, कोण कसा जाईल. पण मला सांगायचंय, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. चांगलं खऱ्या अर्थानं नाव कमवून मरा, चांगलं जीवन जगून खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्याला मरायचंय. वाईट उद्योग करायचं नाही, वाईट काम करायचं नाही. आणि वाईट जर काम नाही केलं तर आपल्या डोक्यामध्ये नको ते विचार येणार नाही. आणि चांगले विचार खऱ्या अर्थानं माणसाच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं यायचे असेल तर माणसानं क्षणाचा खऱ्या अर्थानं काय विचार, कसा विचार केला पाहिजे? विचार क्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. क्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. हा भवसिंधू, हा संसार रूपी सागर जर महिला मंडळ आपल्याला जर पार करायचं असेल तर आपल्याला जीवनामध्ये काय करावं लागेल? चांगला विचार या ठिकाणी करावा लागेल. काय केल्यानंतर आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थानं उद्धार होणार आहे? काय केल्यानंतर आपल्याला मरण चांगलं येणार आहे? काय केल्यानंतर आपल्या मुला मुलींना चांगलं वळण लागणार आहे, संस्कार लागणार आहेत? काय केल्यानंतर खऱ्या अर्थानं आपलं म्हातारपण, आपला शेवट खऱ्या अर्थानं गोड होणार आहे? या सगळ्याचा तुम्हाला विचार करावा लागेल. माणसानं विचार करावा, पण कसा करावा? चांगला विचार या ठिकाणी जीवनामध्ये करावा. आणि हे करत असताना या प्रपंचाला, या संसाराला नामस्मरणाची जोड खऱ्या अर्थानं द्यावी. आणि सेवा बाकी आई आणि बापाची जीवनामध्ये करावी, आहे का नाही? ही काळाची गरज आहे. भजन हे भगवंताचं केलं पाहिजे आणि सेवा ही जीवनामध्ये जन्माला येऊन आई आणि बापाची केली पाहिजे. आता बघा, याच कुटुंबातला एक बाप गेलाय, घरातला कर्ता पुरुष गेलाय, बरोबर आहे? या बापाने या कुटुंबासाठी काय केलं असेल? काय नाही केलं असेल? सांगा, काय केलं? हे सगळ्यांना माहिती, पण काय नाही केलं असेल? जे करायचं ते सगळं या बापानं खऱ्या अर्थानं केलं असेल. आपल्या पत्नी बरोबर प्रपंच केला, संसार केला, सोन्यासारखे खऱ्या अर्थानं मुलं, त्यांचा प्रपंच संसार खऱ्या अर्थानं या ठिकाणी लाईनीला लावून दिला असेल. मुलींचं लग्न केलं असेल, मुली लग्न होऊन खऱ्या अर्थानं सासरी गेले असतील. कारण आपला प्रपंच संसार नीटनेटका चालवणारा कुटुंबामध्ये जर कोण असेल तर त्याचं नाव बाप. आणि आज आपण सगळेजण चालतो कुणाच्या पावलावर पाऊल ठेवून? आपल्या बापाच्या. ज्ञानेश्वरी मध्ये ओवी आहे, येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, येरते अनुचिष्टिती
सामान्य सकळ. इथे वडील शब्दाचा अर्थ बापही होतो, वडील शब्दाचा अर्थ संतही होतो. थोडक्यात आपल्या बापाच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचंय, नाही जमलं तर संताच्या पावलावर खऱ्या अर्थानं जीवनामध्ये पाऊल ठेवून चालायचंय. आणि त्यालाच जीवनामध्ये खऱ्या अर्थानं धर्म असं म्हणतात. म्हणजे कुटुंबामध्ये खऱ्या अर्थानं बाप तो बाप असतो आणि प्रत्येक जण चालतो आपल्या बापाच्या पावलावर पाऊल ठेवून. जर आपल्या पावलावर आपले मुलं जर पुढे पाऊल ठेवून चालणार असतील तर आपण कसं वागलं पाहिजे? चांगलं वागलं पाहिजे की नाही? आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे की नाही? आजही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. बाप म्हणजे काय? बाप म्हणजे सुखाचा सागर आहे. बाप म्हणजे धैर्याचा डोंगर आहे. ज्या घरात बाप आहे त्या घरात धाक आहे. ज्या घरात बाप आहे त्या घरात धाक आहे. ज्या घराचा बाप लवकर जातो त्या घराचा धाक सुद्धा लवकर संपला जातो. जोपर्यंत बाप घरात आहे तोपर्यंत भाऊ भावात आहे जाऊ जावेमध्ये. जोपर्यंत घरात बाप आहे तोपर्यंत भाऊ भावात आहे जाऊ जावेमध्ये. ज्या दिवशी घराचा बाप निघून जाईल त्या दिवसापासून भाऊ भावात नाही आणि जाव जावेमध्ये नाही. या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. किंवा घराचा करता पुरुष निघून गेल्यावर आणि ज्या दिवशी घरातला बाप निघून जातो ना त्यावेळेला ढसाढसा रडावं लागतं कुटुंबाला. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना. सांगा पहिला म्हणजे आपल्या डोळ्यातले अश्रू प्रेमानं पुसणारा कोण असतो? माहेरामध्ये बाप आणि सासरमध्ये आल्यावर आपला पती आपला नवरा. जर आपल्या डोळ्याला पाणी आलं तर आपल्या डोळे पुसणारा आपला पती असतो, नवरा असतो. माहेरामध्ये गेल्यावर खऱ्या अर्थानं आपला बाप असतो. चिंता असते बापाला, काळजी असते बापाला. अख्खा कुटुंब जरी रडलं ना तरी माझा बाप रडत नाही. का? कारण सगळ्या कुटुंबाचे डोळे अश्रू त्याला पुसावे लागतात. घरातली एखादी व्यक्ती गेली तर बाप सगळ्यांचे डोळे पुसतो. आजपर्यंत आम्ही जेव्हा जेव्हा रडलो असेल तेव्हा तेव्हा आमचे डोळे ज्यानं पुसले त्याचं नाव म्हणजे बाप. तेव्हा तेव्हा ज्यानं आम्हाला आधार दिला त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं बाप. आणि ज्या वेळेला बापच निघून जातो, बाप निघून झाल्यावर आपण रडतो, पण आपला बाप गेल्यावर आपले डोळे पुसायला ज्या वेळेला आपला बाप उरत नाही ना त्यावेळेला ते कुटुंब परिवार ढसाढसा रडत. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेनं पुसताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बाबाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदर्याला कशी थिगाला जोडली आली. महाराज आम्ही फाटके कपडे घातले असतील पण आमच्या लेकरांसाठी नक्कीच चांगले कपडे घेतले. त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं कोण असेल तर बाप. त्याच्या फाटक्या सदर्याला कशी थिगाळ जोडली आली. त्याच्या फाटक्या सदर्याला कशी थिगाळ जोडली आली. त्याच्या उभ्या आयुष्याला कशी कातार लागल्याली. त्याच्या उभ्या आयुष्याला कशी कातार लागल्याली. मला कसं तरी होत या कोणी बाबा म्हणताना. मला कसं तरी होत या कोणी बाबा म्हणताना. पुरी हुंद गाडात तो या गोष्ट बाबाची सांगताना. पुरी हुंद गाडात तो या गोष्ट बाबाची सांगताना. म्हणून बाप गेल्यावर ऊर भरून येतो, हुंदका दाटून येतो. आजही बाप आठवला तर डोळ्यामध्ये अश्रू येतात. ऐक नाही का? बाबा हो बाप तो बाप असतो. अरे माझ्या आईनं मला 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वाढवलं, जन्माला घातलं. पण या जगामध्ये आल्यावर, या विश्वामध्ये आल्यानंतर ज्यानं बोट धरून मला चालायला शिकवलं बाबा त्याचं नाव म्हणजे बाप. ज्यानं पहिला घास माझ्या मुखामध्ये भरवला असेल त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं बाप. बाप गेल्यावर आठवणी ताज्या होतात. बाप गेल्यावर तरुणपण काय, जन्माला आल्यापासून लहानपण सुद्धा आठवतं. पण केव्हा बाप गेल्यावर मग आठवणी येतात. बरविला घास मुटका माझ्या येवल्या मुखात. बरविला घास मुटका माझ्या येवल्या मुखात. त्याचा जन्म कष्टाचा परिसदा मी सुखात. त्याचा जन्म कष्टाचा परिसदा मी सुखात. त्यानं बघितलं सपन, त्यानं बघितलं सपन पाला उसाचा काढताना. त्यानं बघितलं सपन पाला उसाचा काढताना. उरी हुंद काढत तो या गोष्ट बाबाची सांगताना. उरी हुंद काढत तो या गोष्ट बाबाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव
कुणी मायेन पुसताना माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना उरी हुंद काढत धोया गोष्ट बाबाची सांगताना उरी हुंद काढत धोया गोष्ट बाबाची सांगताना 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 बरोबर आहे बाप हयात आहे तोपर्यंत किंमत कळत नाही बाबा पण आपल्या डोळे पुसणारा आपले अश्रू पुसणारा आपल्याला कधी रडू न देणारा आपण रडलो तर आपले डोळे पुसणारा पोरा हो घाबरू नका रे किती संकट आलं ना तरी हा बाप तुमच्या पाठीशी आहे मुलींना आधार देतो बाई घाबरू नको ग जरी त्या मुलीचा नवरा गेला ना तरी आधार देणारा त्या मुलीला बाप असतो बाई घाबरू नको मला कळतंय तुझं प्रेम गेलंय तुझा नवरा गेलाय माझा जावई गेलाय पण बाई गडबडू नकोस ग हा बाप तुझ्यासाठी निम्म्या रात्रीला पळत येईल फक्त तू सांगून बघ बोलून बघ ऐका नाही बाप तर बाबा बापच असतो बापाचं प्रेम ते बापाचं प्रेम आहे बाबा इतकं प्रेम करणारा या जगामध्ये या विश्वामध्ये तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही पण सगळ्या कवीने आईचं वर्णन केलं सगळ्या कवीने आईला मान दिला पण आईच्या तुलनेमध्ये माझा बाप खऱ्या अर्थानं कुठेही कमी पडत नाही जेवढी आई महत्वाची आहे ना त्याच तुलनेमध्ये खऱ्या अर्थानं माझा बाप सुद्धा महत्वाचा आहे माझा बाप सुद्धा खऱ्या अर्थानं कधी कमी पडत नाही फक्त प्रश्न एक आहे का महिला मंडळाला दुःख झालं का महिला मंडळ ढसढस रडतं आणि माझ्या बापाला बाकी रडता येत नाही किती दुःख झालं तरी माझा बाप चेहऱ्यावर कधी दुःख दाखवत नाही तो कधी रडत नाही का त्या बापाला एकच कळतं मी रडलो तर माझी पत्नी रडेल मी रडलो तर माझे मुलं रडतील मी रडलो तर माझ्या लेकी रडतील मी रडलो तर माझं कुटुंब रडेल अरे जी घटना ऐकून मला एवढा त्रास होतो हे जर माझ्या कुटुंबाला कळालं तर ते ढसा रडतील वेळ आली ना तर बाप आपल्या कुटुंबाला काही सांगत नाही का अरे ज्या गोष्टीचा मला एवढा त्रास होतो हे जर माझ्या पत्नीला कळालं माझ्या मुलांना कळालं तर ते ढसा रडल्याशिवाय राहणार नाही त्यापेक्षा न सांगितलेलं बरं बाप टेन्शन घेतो बाप काळजी करतो बाप एकटाच लांब जाऊन झोपतो गोदडीमध्ये खालून वरून गोदडी गुंतून घेतो त्याला रडू वाटलं ना एकटाच आतल्या आत मुसमुसून रडतो आणि ज्या वेळेला त्याचं मन मोकळं होईल ना त्यावेळेला गोदडीच्या बाहेर येतो ऐके नाही आणि परत एकदा आपल्या लेकरांबरोबर हसून खेळून राहतो त्याचं नाव म्हणजे खऱ्या अर्थाने या ठिकाणी बाप आहे महिला मंडळ या गोष्टी कुठेतरी या ठिकाणी आपण जीवनामध्ये माणसाने जीवनामध्ये या ठिकाणी लक्षात ठेवल्या पाहिजे बाप तो बाप असतो बाप म्हणजे जगण्याचं बाप आहे आणि बाप म्हणजे शाबासकीची आपल्या पाठीवर मारलेली थाप आणि तिचं नाव म्हणजे खऱ्या अर्थानं बाप आहे म्हणून बाप तो कुटुंबामध्ये या ठिकाणी बापाच असतो आणि त्या बापाला आज मुलं म्हणतात बाबा तुम्हाला अक्कल नाही म्हणतात का नाही काय म्हणतात पोरं बाबा तुम्हाला अक्कल नाही बाबा तुम्हाला कळत नाही बोलता का नाही आपल्या बापाला बाबा तुम्हाला अक्कल नाही बाबा तुम्हाला कळत नाही बाबा तुम्हाला काय कळतं खुशाल म्हणता बाबा तुम्हाला अक्कल नाही त्या बापाला अक्कल नसते तर तुम्ही या जगात आले असते त्या बापाला अक्कल नसते तर तुम्हाला लहानचं मोठं केलं असतं त्या बापाला अक्कल नसते तर तुम्हाला शाळा शिकवली असती शाळा शिकून नोकरीला लावलं असतं त्या बापाला जर अक्कल नसती ना तर आज तुम्ही खऱ्या अर्थाने या पदावर नसते बरोबर आहे ना बापाला कळालं शिकवतोय पोराला भरतोय पैसे पण डोकं चालत नाही याचं काय करावं बाप विचार केला बापाने विचार केला अरे याला एवढं शिकवतोय तरी याचं डोकं चालत नाही आता याला कुठेतरी 2-4 एकर घेतलं पाहिजे अरे आपल्या आयुष्याची भविष्याची शेदोरी जो तयार करतो त्याचं नाव म्हणजे बाप आणि त्या बापाला आपण म्हणतो बाबा तुम्हाला अक्कल नाही आणि बाबा तुम्हाला कळत नाही त्या दिवशी तो बाप बाकी ढसा रडल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही बाबा ऐका नाही बाप तो बाप आहे सगळं कळतं त्या बापाला फक्त सगळं शांत मनाने तो सगळं पाहत असतो काय चाललंय कसं चाललंय मला कसं हँडल करता येईल याचा विचार बाप करत असतो आणि बाप काही बोलत नाही बाप काही प्रतिक्रिया देत नाही याचा अर्थ असा नाही का त्या बापाला अक्कल नाही त्या बापाला काही कळत नाही तुम्ही खुशाल म्हणता बाबा तुम्हाला अक्कल नाही बाबा तुम्हाला कळत नाही त्या दिवशी तो बाप लांब जाऊन रडल्याशिवाय राहत नाही पण किती पोरग बापाबरोबर बोलायचं बंद झालं किती मुली बापाबरोबर बोलायच्या बंद झाल्या किती बापाचं मुलीचं भांडण झालं बापाचं मुलाचं भांडण झालं बाप लांब जातो एकटाच रडतो एकटाच बसतो एकटाच रडतो आणि जेव्हा त्याचं मन मोकळं होईल परत एकदा कुटुंबाकडे येतो पोरगा बापाकडे वाकड्या नजरेनं पाहतो पण बापाच्या मनामध्ये काही राहत नाही बाप येतो आणि परत एकदा दादा दादा करतो ताई ताई करतो बाबा त्याचं नाव म्हणजे बाप कारण ज्याच्या हृदयामध्ये आपल्यासाठी अपार माया भरलेली आहे बाबा हो त्याचं नाव म्हणजे उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कोण
आई घावानी दाखविना कधी कोण डोळ्यातलं पाणी जिजू जिजू संसाराचा काळा हाकला वटामध्ये असो जरी काना वाकला कधी भरतो थांब जरा ऐक त्याची नापर गडी भरतो थांब जरा ऐक त्याची नापर लईया वगड्या गड्या उमगाया बापर उमगाया बापर लईया वगड्या गड्या उमगाया बापर उमगाया बापर मुकी मुकी माया त्याची मुकी गाला मेला मुकी मुकी माया त्याची मुकी गाला मेला लेकराच्या पायी उभा जन्म उधळला आधाराचा बडज वाकल आभाळ त्याच्या आईना पाचाळा जिनरान माळ जिनरान माळ गडी भरतो हा जरा ऐक त्याची नापर गडी भरतो हा जरा ऐक त्याची नापर लई अवघड्या गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड्या गड्या उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर उमगाया बापर कळते बापाची किंमत जोपर्यंत बाप हयात आहे तोपर्यंत कळत नाही बापाचं प्रेम कळत नाही बापाची माया कळत नाही बापाची किंमत कळत नाही ज्या दिवशी बाप जाईल त्या दिवसापासून आपल्याकडे ढसढसा रडल्याशिवाय पर्याय नाही म्हणून मला एक कळतं जीवनामध्ये सेवा करायची असेल तर बाबा आपापल्या बापाची करा बाप तो कुटुंबामध्ये बाप असतो आज बाप कसा वाटतो मारझोड करणारा वाटतो आज बापाचा कधी कधी पोरांना राग येतो का नाही राग येतो ना बापाचा पोराला ऐका नाही बाप म्हणतो ए ऊन झाले उन्हात खेळू नको सावलीत मर बाप काय म्हणतो ऊन झालंय सावलीत मर पोरगा म्हणतो माझा बाप म्हणतो सावलीत जाऊन मर अरे मर म्हणजे मर म्हणायचं नाही त्याला काळजी बाबा ऊन झाले सावलीत खेळ बापाची बोलायची खऱ्या अर्थानं पद्धत आहे आणि प्रत्येक बापाची जी पद्धत आहे ती खऱ्या अर्थानं बोलायची वेगळी आहे कुणी वाकडं तिरकच बोलतं पण त्याची भावना बाकी चांगली असते असंच खऱ्या अर्थाने एक मुलगा होता एक बाप होता ऐका आपल्याला आपला बाप मारझोड करणारा वाटतो आपल्याला आपला बाप रागीट वाटतो आपल्याला आपल्या बापाचा खऱ्या अर्थानं राग येतो असाच एक मुलगा होता शहरामध्ये राहायचा बाप सर्व्हिसला होता ऐके नाही आणि तो बाप आपल्या मुलाला खऱ्या अर्थानं चांगलं वळण लावायचा मुलगा बिल्डिंग मध्ये खेळायला गेला बाप खाली गेला एखादी सायकल पडलेली असली बाप म्हणायचा ए तुझे डोळे फुटले का सायकल उचल तो पोरगा म्हणायचा माझी सायकल नाही बाबा मी का उचलू तुझी नसली म्हणून काय झाले पडलेली दिसले ना उचल बाप पोराला बोलायचा शिवाय द्यायचा पोरगा म्हणायचा काय या बापाची कटकट आहे सायकल कुणाची पाडली कुणी आणि उचलायची मी पोराला राग यायचा खेळायला पोरगा खाली आला एखादी कुंडी अस्ताव्यस्त पडलेली असले का बाप म्हणायचा का रे डोळे फुटले का कुंडी पडली उचल माती भर पोरगा म्हणतो बाबा मी शाळेला निघालोय माझे हात भरतील ना बाप म्हणायचा भरू दे पडलेली दिसते ना अहो मी पाडलीच नाही का भरू अजिबात नाही तुला पडलेली दिसते ना बाळा कुंडी सरळ कर झाड लाव माती टाक पाणी टाक आणि मग शाळेला जा पोराला इतका राग यायचा काय कटकट आहे या बापाची ज्या चुका मी नाही केल्या दुसऱ्यानं केल्या त्या मला भोगाव्या लागतात घरामध्ये मुलगा अभ्यासाला बसला दिवसा ढवळ्या लाईट चालू असली फॅन चालू असले बाप म्हणायचा का रे तुझे डोळे फुटले का दिवसा ढवळ्या तुला दिसत नाही लाईट चालू आहे बिल भरायला तुझा बा येणार आहे का बापाची ती बोलायची पद्धत होती बाप असा तिरकस थोडासा बोलायचा पोराला आता याचा राग पोराला यायला लागला काय माझा बाप आहे म्हणे रोज कटकट उठली का हे नाही ते नाही ते नाही ते नाही दुसऱ्यानं चुका केल्या तरी मलाच करायला लावायचं त्या पोराला इतका आपल्या बापाचा राग यायचा इतका राग यायचा तो म्हणतो ठीक आहे आता तुमचं सगळं सहन करतो पण माझी 12वी होऊ द्या माझं शिक्षण होऊ द्या मला नोकरीला लागू द्या एकदा का मला नोकरी लागली का इकडे येतच नसतो तिकडेच
तिकडच नोकरी करतो, तिकडच बायको करतो, तिकडच बंगला घेतो, तिकडच माझ्या बायकोची गोल गोल साडी. तुम्हाला कधीच तोंड दाखवायला येत नाही. इतका त्या पोराला खऱ्या अर्थानं आपल्या बापाचा राग यायला लागला बरं का. असं करता करता मुलाची 10वी झाली, 12वी झाली. मुलगा हुशार होता. 12वीचं शिक्षण पूर्ण झालं. ऐका पुढे, 12वीचं शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण झाल्यावर मुलानं कोर्स केला. कोर्स केल्यावर पोराला नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर पहिल्यांदा काय येतो, इंटरव्ह्यू साठी कॉल येतो. इंटरव्ह्यू साठी कॉल आला मुलाला आणि त्यावेळेला तो मुलगा इंटरव्ह्यू साठी गेला. त्याला इतका आनंद झाला, या बापाच्या कचाट्यातून मुक्त होणार मी आज. आज जर मला नोकरी लागली तर इथून पुढं मागं जे झालं ते आठवायचं नाही आणि परत या बापाचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. कायम नुसती कटकट वटवट, याचं हे पडलंय त्याचं ते पडलंय, तूच उचल. इतका खऱ्या अर्थानं त्या पोराला काय यायचा, राग यायचा. आणि राग यायचा म्हणून पोरगा गेला इंटरव्ह्यूला. म्हणजे आजच्या दिवस जर मला नोकरी लागली तर आज या बापाच्या कचाट्यातून मी सुटणार आणि कायमचा इथून घराच्या बाहेर निघून जाणार. परत या घरात कधी येणार नाही. बापालाही तोंड दाखवत नसतो ना आईलाही दाखवत नसतो, निघून जात असतो. पोरानं विचार केला. ऐका बाप सांगते मी तुम्हाला. आणि ज्या वेळेला मुलगा इंटरव्ह्यूला गेला आणि मजल्याच्या पायऱ्या चढायला लागला. जिथं पायऱ्या चढायला लागल्या तिथं नेमकी कुंडी सांडली होती, फुटली होती, माती खाली पडली होती, झाड अस्ताव्यस्त झालं होतं. पोरगं म्हटलं काय विचित्र लोक एवढं इंटरव्ह्यूला आलेत पण एकानं कुंडीला हात लावला नाही. आता याला याच्या बापानं वळण लावलं होतं की नाही, बाप बोलायचा. यानं हातातलं जे आणलं होतं ते साहित्य खाली ठेवलं, कुंडी उचलली, सरळ केली, माती टाकली, झाड लावलं आणि झाड लावल्यानंतर मुलानं कुंडी बाजूला ठेवली. मुलगा तिथून वर पळत पळत गेला. वर पळत पळत गेला, इंटरव्ह्यूला बसला आणि बसल्यानंतर एका रूम मधून फॅनचा भरभर भरभर जोरानं आवाज येत होता. यानं पाहिलं डोकावून, अरे आतमध्ये कुणीच नाही पण फॅन बाकी जोरा जोरानं चालू आहे. मुलगा म्हटला काय लोक बावळट आहेत, बिल येत नाही का यांना, कशाला चालू ठेवायचं. हा पटकन आतमध्ये गेला आणि फॅनचं बटन बंद केलं. जिथं इंटरव्ह्यूला बसला होता तिथं दिवसा ढवळ्या सगळे बल्ब चालू होते. मुलगा म्हणतो काय विचित्र लोक आहेत, एवढे इथं इंटरव्ह्यूला आले पण एकालाही अक्कल नाही लाईट बंद करावी. हा उठला, यानं खटाखटा लाईटीचे सगळे बटणे बंद केले आणि इंटरव्ह्यूच्या रांगेमध्ये जाऊन बसला. ज्या वेळेला सगळ्यांचे इंटरव्ह्यू एकामागून एक जात होते, येत होते, एकामागून एक जात होते, एक होते, या मुलाची वेळ आली. हा मुलगा इंटरव्ह्यूला गेला. इंटरव्ह्यूला गेल्याबरोबर साहेबांनी याला पाहिलं आणि साहेबांनी याला पाहिल्याबरोबर म्हटले बाळा तुला नोकरी मिळाली. काय म्हणे, बाळा तुला नोकरी मिळाली. तो म्हटला साहेब मला नोकरी कशी मिळाली, माझं नाव नाही विचारलं, माझं गाव नाही विचारलं, माझं शिक्षण नाही विचारलं, तुम्ही मला काहीच विचारलं नाही, मला नोकरी मिळाली कशी. त्यावेळेला साहेब म्हटले बाबा शिक्षणापेक्षाही आम्हाला इथं कंपनीची काळजी घेणारा मॅनेजर हवा आहे बाबा. कुंडी आहे ना ती मुद्दाम अस्ताव्यस्त पडली होती ती, आहे का नाही. लाईटी मुद्दाम चालू होत्या, फॅन मुद्दाम चालू होते. 200 पोरं इंटरव्ह्यूला आले पण एकानं कुंडी उचलली नाही, एकानं लाईट बंद केली नाही, एकानं फॅन बंद केला नाही. हे काय माझ्या कंपनीची काळजी घेणार आहे. पण तू एकटा असा आहे का आल्या आल्या तू कुंडी उचलली, माती भरली, झाड लावलं, आल्या आल्या लाईटी बंद केल्या, फॅन बंद केले, म्हणून माझ्या कंपनीचा मॅनेजर म्हणून फक्त तुझ्या एकट्याचं सिलेक्शन खऱ्या अर्थानं झालेलं आहे. हे वाक्य ज्या वेळेला पोरानं ऐकलं त्यावेळेला पोराच्या डोळ्यासमोर कोण उभं राहिलं असेल हो, कोण उभं राहिलं असेल हो, बाप उभा राहिला असेल. पोराच्या मनामध्ये विचार आला, अरे आज मला माझ्या शिक्षणामुळे नोकरी लागली नाही, आज मला माझ्या नावामुळे नोकरी लागली नाही, आज मला माझ्या डिग्रीमुळे नोकरी लागली नाही, आज मला नोकरी लागली कशामुळं, फक्त माझ्या बापानं माझ्यावर केलेल्या वळणामुळं, माझ्या बापानं केलेल्या संस्कारामुळं खऱ्या अर्थानं मला नोकरी लागली. आणि ज्या वेळेला नोकरी लागली हे वाक्य ऐकलं त्यावेळेला मुलगा साहेबांसमोर ढसढसा रडायला लागला. त्याला डोळ्यासमोर आठवला तो म्हणजे खऱ्या अर्थानं फक्त आपला बाप आठवला. तो ढसढसा रडत होता. साहेब म्हटले अरे रडायला काय झालं, तुला नोकरी मिळाली. साहेब माझी नोकरी पक्की झाली, पक्की झाली, पक्की म्हणजे पक्की, काळजी करू नको, उद्यापासून हजारो. एवढा आनंद झाला मुलाला. मुलगा रडत रडत सगळे कागदपत्र घेतली, पिशवी घेतली, उचलला आणि वाऱ्याच्या वेगानं पायऱ्या उतरून पोरग खाली आलं. कधी माझ्या बापाला जाऊन भेटतोय आणि कधी माझ्या बापाला मिठी मारतोय असं त्याला झालं होतं. पोरगा मनामध्ये पश्चाताप होत होता, किती वाईट विचार केला होता. मला वाटलं माझा बाप मला शिवा देतो, मला वाटतं माझा बाप मला ओरडतो, मला वाटलं माझा बाप खऱ्या अर्थानं मला नुसतं दुसऱ्यांचे काम सांगतो. आज मला कळालं अरे माझा बाप मला शिव्या देत नव्हता, माझा बाप मला ओरडत नव्हता, तर माझा बाप माझ्यावर चांगले संस्कार करत होता, माझा बाप खऱ्या अर्थानं मला वळण लावत होता. याची जाणीव त्या मुलाला झाली. वाऱ्याच्या वेगानं मुलगा घरी आला. रविवारचा दिवस होता, बापाला सुट्टी होती, बाप पेपर वाचत बसला होता. जसा मुलगा आला तसा पळत पळत घरी आला, बापाला पाहिलं आणि जसा आला तसा बापाच्या पायावर डोकं ठेवलं आणि एवढं पोरग हमसून हमसून रडायला लागलं. पाय
बापाचे पाय त्यानं अश्रूंनी धुवून काढले आपल्या. ऐका नाही, बापानं पाहिलं पोरग रडतंय, पोऱ्याच्या डोळ्यातलं पाणी टपटप टपटप माझ्या पायावर गळतंय. ज्या अर्थी माझं पोरग घरी आलं आणि ढसा ढसा रडतंय, याचा अर्थ असा आहे का माझ्या पोराला नोकरी मिळाली नाही, म्हणून माझं पोरग रडतंय. बाप म्हणतो बाळा माझे पाय सोड, आज नोकरी नाही मिळाली म्हणून काय झालं, अरे उद्या प्रयत्न कर, आणि नाही मिळाली तर हा बाप तुझ्या पाठीमागं खंबीर आहे तुला आयुष्यभर सांभाळायला. मग रडायचं नाही, लढायचं. हे वाक्य ऐकलं, तुझा बाप आयुष्यभर तुला सांभाळायला खंबीर आहे. अजून मुलगा ढसढसा रडत होता, पण बापाचे पाय सोडत नव्हता. 5 मिनिटं त्यानं बापाचे पाय नाही सोडले. 5 मिनिटानं बापानं धरलं, पोराला उठवून उभं केलं. बाळा अरे नाही नोकरी मिळाली तर नाही मिळाली ना, त्याला बोलताच येत नव्हतं, एवढं ते रडत होतं. त्याला रडता 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 बोलताच येत नव्हतं. तो उभा राहिला. बाप म्हटला काळजी करू नको, अरे आताशी तू पहिल्या इंटरव्ह्यूला गेला होता आणि नाही मिळाली तर नाही मिळाली, परत प्रयत्न कर, मिळेल तुला. ऐका, नाही मिळाली, हा बाप तुला खंबीर आहे, काळजी करू नको, प्रयत्न करीत राहा. हे वाक्य ऐकलं आणि पोरानं अजून बापाला घट्ट मिठी मारली आणि पोरग ढसढसा रडायला लागलं. बापाची मिठीच सोडना, एवढं रडत होतं. 5 मिनिटं एवढं रडलं, 10 मिनिटं त्याने रडण्यामध्येच घालवले. आणि 10 मिनिटांनी ज्या वेळेला तो सावध झाला, आणि ज्या वेळेला सावध झाल्याबरोबर काय म्हणतोय तो मुलगा, म्हणतो बाबा मला नोकरी मिळाली. काय म्हणतो, बाबा मला नोकरी मिळाली. बाप म्हणतो अरे आल्यापासून रडतोय सारखा, हे काही शब्द बोलत नाही. तुला नोकरी मिळाली मग हसून सांग ना, रडून काय सांगतो. अरे पेढे घेऊन यायचे, सगळ्या गावाला जगाला सगळ्याला पेढे वाट, हसून सांग ना तुला नोकरी मिळाली. त्यावेळेला मुलगा म्हणतो बाबा मला नोकरी मिळाली, पण माझ्यामुळे नाही बाबा, मग तुम्ही केलेल्या वळणामुळं, तुम्ही केलेल्या संस्कारामुळे मला नोकरी मिळाली. बाबा आज मला तुमची माफी मागायची. आज मी खूप वाईट विचार केला होता का ज्या दिवशी नोकरी लागेल त्या दिवशी या बापाचं तोंड मी बघणार नाही, इथून घराच्या बाहेर पडणार आणि परत कधीच घरी येणार नाही. पण बाबा आज मला कळालं का बाबा तुम्ही मला शिव्या देत नव्हते, बाबा तुम्ही मला दुसऱ्याचं काम करायला सांगत होते, कारण माझा बाप माझ्यावर चांगलं वळण लावत होता, माझा बाप माझ्यावर संस्कार करत होता. बाबा शब्द देतो तुम्हाला का इथून पुढे हा मुलगा तुम्हाला सोडून आयुष्यामध्ये कधी कुठे जाणार नाही. म्हणजे त्या मुलानं किती वाईट विचार केला होता आपल्या बापाबद्दल. पण त्याला बाप कळाला किंवा ज्या वेळेला इंटरव्ह्यूला गेला तेव्हा आपल्याला सुद्धा आपला बाप खऱ्या अर्थानं हयात आहे तोपर्यंत कळत नाही. पण एक लक्षात ठेवा, बाप चांगलं बोलू द्या नाही तर वाईट बोलू द्या, बाकी बाप जे करतो ते कुणासाठी करतो. बाप करी जोडे लेकराचे बाप करी जोडी लेकराचे बाप करी जोडी लेकराचे बाप करी जोडी लेकराचे बाप करी
केला एकाएकी केला विराजी दादरी एकाएकी केला विराजी दादरी एकाएकी केला विराजी दादरी एकाएकी केला विराजी दादरी बाबा करी जोडी जय हो बाबा करी जोडी लेकुराचे ओडी आपुली कुरवंडी करी जोडी लेकुराचे ओडी बाबा करी जोडी लेकुराचे ओडी आपुले कुरवंडी वा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुले कुरवंडी वाळवणी. म्हणजे पोराला वाटत होतं की माझा बाप मला वाईट बोलतो. बाप वाईट नाही बोलत, बापाची बोलायची पद्धत आहे. पण बाप वळण लावत असतो आणि बाप आपल्यावर खऱ्या अर्थानं चांगले संस्कार करत असतो. म्हणून आपला बाप आपल्याला बोलत असतो. डोक्यामध्ये वाईट विचार आणायचे नाही, कारण बाप जे करतो ते कुणासाठी करतो. पहिलं चरण महाराजांनी गायलं. बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली कुरवंडी वाळवणी. बाप जे करतो थोडक्यात फक्त आपल्या मुलासाठी जगतो, मुलीसाठी जगतो, आपल्या पत्नीसाठी जगतो, आपल्या कुटुंबासाठी जगतो. त्याचं नाव म्हणजे बाप. पण आपण महिला मंडळ कधी कधी आपल्या पतीची बाजू घेत नाही. म्हणतात का नाही पोरा हो तुमच्या बापाला अक्कल नाही, कळत नाही, म्हणता का नाही? काय म्हणता पोरा हो तुमच्या बापाला अक्कल नाही, तुमच्या बापाला काही कळत नाही. आपण सहज म्हणतो का नाही? त्यावेळेला तो पती दुखावला जातो बरं का. मुलं ऐकत नाही, पत्नी ऐकत नाही, कुटुंब ऐकत नाही. तो बाप म्हणतो काय करू, आज माझ्या बाजूने कुणी नाही. एकटा पडतो कधी कधी बाप, पडतो का नाही? पत्नी नीट ऐकत नाही, मुलं ऐकत नाही, सुना ऐकत नाही, घरातले ऐकत नाही. तो बाप म्हणतो आता मला जगावं वाटत नाही. आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात. का वाढल्यात? त्याच्यावर जर कर्ज झालं ना, भाऊ असतात 4-5 जण, एकट्या भावावर कर्ज होतं, सगळे अलगद बाजूला निघाले, एकटा राहिला. ते भाऊ म्हणतात तू मोठा होता, तू करता होता, तू केलंस, तू सांभाळ, आम्ही 1 रुपया सुद्धा भरणार नाही. सगळे अलगद निघाले, एकटा पडला बिचारा. त्याचे मुलंही असे जन्माला आले. ते म्हटले तुम्ही केलंय, तुम्हीच फेडा. ऐक नाही, आम्ही केलं नाही ना, आम्ही फेडणार आहे. एकटा पडतो तो बाप. तो म्हणतो बाप मला आता जगावं वाटत नाही, आता मला असं वाटतं का खऱ्या अर्थानं मरावं. पण विचार करा, त्या बापाला खऱ्या अर्थानं मरू देऊ नका. बापाला सांगा बाबा कर्ज होऊ द्या, काही होऊ द्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत बाबा. आपण सगळे मिळून खऱ्या अर्थानं बाबा त्यावर मार्ग काढू, काहीतरी करू. होऊ नाही झालंय समजून घ्या आपल्या बापाला. ऐका नाही बाबा, समजून घेऊ आपण सगळेजण एकत्र करू बाबा काम. काळजी करू नका. पण बाबा आत्महत्येचा विचार तुम्ही मनामध्ये आणू नका. आजही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या का नाही? कशामुळे? कर्जामुळे. का? मुलं साथ देत नाही, सोना साथ देत नाही, कुटुंब साथ देत नाही, पत्नी साथ देत नाही, कुटुंबातली मंडळी साथ देत नाही. तो बाप खऱ्या अर्थाने एकटा पडतो. त्यामुळे तो बाप काय करतो? आत्महत्या करण्याचा विचार करतो. पण आपल्या बापाला सांगा बाबा किती परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्या, आपण सगळे एकत्र आहोत, आपण सगळे मिळून कष्ट करू, आपण सगळे मिळून काम करू बाबा. सगळ्यावर पर्याय आहे बाबा, आपण सगळ्यांनी मिळून काम करू. सांगा आपल्या बापाला. पाट जगाला लावू नका, गोर मनाला लावू नका. काय सांगायचं बाबाला? पाट जगाला लावू नका, गोर मनाला लावू नका. तुमच्यासाठी ना मी आहो ना बाबा, जहर खाऊ नका. तुमच्यासाठी ना मी आहो ना बाबा, जहर खाऊ नका. तुमच्यासाठी आहो ना बाबा, जहर खाऊ नका. तुमच्यासाठी मी आहो ना बाबा, जहर खाऊ नका. पाट जगाला लावू नका, गोर मनाला लावू नका. पाट जगाला लावू नका, गोर मनाला लावू नका. तुमच्यासाठी ना मी आहो ना बाबा, जहर खाऊ नका. तुमच्यासाठी ना मी आहो ना बाबा, जहर खाऊ नका. तुमच्यासाठी मी आहो ना बाबा, जहर खाऊ नका. तुमच्यासाठी मी आहो ना बाबा, जहर खाऊ नका. आली लाडाला लग्नाची ताई, हुंड्या वाचून जमाना काय. आली लाडाला लग्नाची ताई, हुंड्या वाचून जमाना काय. टोपी गहाण
घडाया तयार आहे ना बाबा जर गाऊ आहो ना बाबा घर गाऊ नका तुमच्यासाठीला मी आहो ना बाबा घर गाऊ नका कर्ज घेऊन दिवाळी आली कर्ज घेऊन दिवाळी आली कर्ज घेऊन दिवाळी कर्ज घेऊन दिवाळी आली कर्ज घेऊन दिवाळी आली कर्ज घेऊन दिवाळी आली बाबा नवे कपडे नका हो हो आम्हाला काही खायला नका बाबा काही नका पण बाबा तुम्ही विनाकारण आत्महत्या करू नका आत्महत्या करणे सगळ्यात मोठं पाप आहे बाबा कर्ज घेऊन दिवाळी आली बरं यंदाही नापिकी झाली जमीन पिकली नाही माहिती आहे आम्हाला कर्ज घेऊन दिवाळी आली वर यंदाही नापिकी पाणी पिऊन दिवाळी करून बाबा घर गाऊ नका तुमच्यासाठीला मी आहो ना बाबा घर गाऊ नका बाट जगाला लावू नका वर मनाला लावू नका बाट जगाला लावू नका वर मनाला लावू नका तुमच्यासाठीला मी आहो ना बाबा घर गाऊ 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 तुमच्यासाठीला मी आहो ना बाबा घर गाऊ नका तुमच्यासाठीला मी आहो ना बाबा घर गाऊ नका घर गाऊ नका सांगा आपल्या पतीला सांगा हो मी तुमच्या पाठीशी खंबीरपणाने घाबरू नका कर्ज झालं म्हणजे काय झालं आपण सगळे मिळून फेडू मुलाने सांगितलं पाहिजे पत्नीने सांगितलं पाहिजे काळजी करू नका मुलींना सांगितलं पाहिजे काळजी करू नका बाबा आपण सर्वजण आहोत ना पाठ जगाला लावू नका गोर मनाला लावू नका तुम्ही एकटे नाही आहात आपण सर्वजण तुमच्या साथीला मी आहो ना बाबा जर खाऊ नका आणि जर तुम्ही साथ केली नाही तर मग बाकी त्या बापाच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येतात आणि तो बाप शेवटी मरतो सुद्धा आत्महत्या करतो सुद्धा अरे आपल्या बापाला खऱ्या अर्थानं आपल्याला समजून घेता आलं पाहिजे चांगलं जीवन जगा आणि सेवा जीवनामध्ये करायची असेल तर आपल्या बापाचे करा गेल्यानंतर आपण रडत बसतो गेल्यानंतर रडत बसण्यामध्ये काही अर्थ आहे का मेल्यावर किती रडा काय उपयोग आहे मेल्यावरती रडतो कशाला उगीच तान नको देऊ कशाला उगीच तान नको देऊ कशाला नको रे देखावा दाखवू जगाला नाही खर्चला रुपया दुधाला नाही मोडला रुपया दुधाला तुला पाहुनी डोळे झाकिले रे बाळा तुनी नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुनी नाही पाणी पाजिले आणि एकच सांगेन अशी वेळ जर आपल्यावर येऊ द्यायची नसेल पुरुष मंडळ अशी वेळ जर आपल्यावर येऊ द्यायची नसेल तर आपल्या मुलांवर संस्कार करा काय करा आपल्या मुलांवर संस्कार करा आपल्या मुलींवर संस्कार करा त्यांना चांगलं सांगा जगाशी कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे आपल्या मुलावर मुलींवर चांगले संस्कार केले पाहिजे मुलं घडले पाहिजे कुणासारखे अंधार पडत चालला एक दिवा पाहिजे अंधार पडत चालला एक दिवा पाहिजे हिंदवी स्वराज्य संपत चाललंय त्यासाठी जिजाऊचा शोभाच पाहिजे त्यासाठी जिजाऊचा शोभाच पाहिजे मुलं घडले पाहिजे माझ्या राजांसारखे नवोदय कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा नवोदय कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा शिव छत्रपती राजा सिंहासनावर होता माझा शिव छत्रपती राजा आजही मुलं घडले पाहिजे छत्रपती शिवाजी राजांसारखे घडले पाहिजे चांगलं जीवन जगा आणि मुली घडल्या पाहिजे कुणासारख्या माझ्या लेकींकडे बघा एकदा या मुलींकडे बघा अशा मुली घडल्या पाहिजे कन्या ऐसी तरी दे
जैसे मीरा मुक्ताबाई बघा या मुलींकडे आई वडील सोडून घरदार सोडून कुटुंब परिवार सोडून माझ्याजवळ येतात राहतात। शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची सुवर्ण संधी मुलींसाठी उपलब्ध करून दिलेली आहे। ही माझी वारकरी शिक्षण संस्था संगनमेरीला घुलेवाडीला, माझं गाव जरी मांडवे खुर्दन तालुका पारनेर आहे तरी मी राहायला संगनमेरीला घुलेवाडीला आहे। अमृत वाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या समोर माझी मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे। आजही माझ्याकडे 50-55 मुली शिकायला आहेत, राहायला आहेत, आई वडील सोडून येतात राहतात। शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची सुवर्ण संधी या मुलींसाठी खऱ्या अर्थाने उपलब्ध केलेली आहे। मुलगी सांभाळणं सोपं आहे का? मुलगी म्हणजे काचेचं भांड आहे का नाही? आई वडिलाच्या डोळ्यासमोरून घरातून मुलगी निघून जाते, आई बापाला पत्ता लागत नाही। पोरी सांभाळणं काही एवढं सोपं नाही। मुलगी म्हणजे काचेचं भांड आहे, किती रिस्क आहे। तरी सुद्धा आम्ही संस्था चालवतोय, तरी सुद्धा आमच्याकडे मुली आहेत। का बरं? आमचा हेतू एकच आहे, मुलीची संस्था म्हणजे हेतू एकच आहे। आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होईल, आजची मुलगी शिकली तर उद्याची आई संस्कारी होईल, आणि आई संस्कारी झाली तर सगळं कुटुंब संस्कारी होईल, सगळा परिवार संस्कारी होईल। पण पहिली काळाची गरज आहे, संस्कार कोणावर झाले पाहिजे? कुणावर झाले पाहिजे? मुलींवर झाले पाहिजे। आणि ती मुलगी भावी काळात कुणाची आई, कुणाची ताई, कुणाची काकी, कुणाची मामी, कुणाची मावशी होणार आहे, आणि जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगात उद्धरी, ती जगात उद्धरी, ऐका नाही? म्हणून संस्कार मुलींवर होण्यासाठी आमची ही तळमळ आहे, आणि आमची संस्था खऱ्या अर्थाने या ठिकाणी चालू आहे। आजही माझ्या मागे तुम्हाला सगळ्या मुली दिसतात, ऐका नाही? कार्यक्रमाला जेवढे पाहिजे तेवढे इथं आणलेले आहेत। म्हणजे आज मुलगी शिकणं ही सुद्धा काळाची गरज आहे। मुलांना शिकवा, मुलींना शिकवा, कधीच आपल्यावर वाईट वेळ येणार नाही। आणि जर तुम्ही मुलांना मुलींना संस्कार केले नाही तर त्या मुलांना किती सांगा ते म्हातारपणी आपलं ऐकत नाही। त्या बापाला वाटतं जगू नये, कुठंतरी मारावं, ऐका नाही? पर्याय राहत नाही। आपल्या मुलांवर, आपल्या मुलींवर जीवनामध्ये खऱ्या अर्थानं चांगलं संस्कार करणं ही खरी काळाची गरज आहे। आणि आज आम्ही इथं एवढ्या महिला उभ्या आहोत कारण आता आम्ही कोणाला घाबरत नाही। याला कारण आहे, आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी, आता अशा नाही, लाडक्या बहिणी। काय घाबरायचं आता? पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आमचं महिला मंडळ काम करतं का नाही? कुठं महिला कमी पडतात? देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होऊन गेल्या, ज्यांच्या डोक्यावर पदर आणि कपाळाला कुंकू, पण आपली संस्कृती, आपला धर्म खऱ्या अर्थाने त्यांनी सुद्धा सोडला नाही। बरोबर आहे की नाही? आज महिला कुठे जाऊन पोचल्या, आणि ही पुण्याई खऱ्या अर्थानं आमच्या पाठीशी ज्यांनी उभी केली त्या म्हणजे सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, माझ्या राजमाता जिजाऊ, माझ्या संत जनाबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई। म्हणून आजही म्हटलं जातं, सरकारी खुर्चीवर मुलगी बसली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकाली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकाली असती का, मुलगी शाळेत गेली म्हणून धर्म उडायचा, मुलगी बाहेर पडली तर पाठक घडायचा, फक्त चुला आणि मूल कुरपटून राहिली असते का, फक्त चुला आणि मूल कुरपटून राहिली असते का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकाली 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 असते का, शिकाली असते का। ऐका नाही? मुलगी शिकली असते का? सावित्रीबाई फुल्यांची पुण्य आहे, अहिल्याबाई होळकरांची आहे। आणि पुरुषाला लक्ष्मीशिवाय शोभा नाही, म्हणून म्हणतात लक्ष्मी आणि नारायणाचा जोडा। काय पुरुष मंडळ, लक्ष्मीशिवाय तुम्हाला शोभा नाही, आणि लक्ष्मीला नारायणाशिवाय खऱ्या अर्थानं शोभा नाही। उद्या जयंती आहे कुणाची? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, ऐका नाही? 14 तारीख आहे उद्या, ऐका नाही? त्यांना सुद्धा साथ देणारी कोण होती हो? कोण होती? त्यांना सुद्धा साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी होत्या। कोण होत्या? रमाबाई। नांदन नांदन माझ्या रमाचं नांदन, नांदन नांदन माझ्या रमाचं नांदन, भीमाच्या संसारी जसबाई टिपूर चांदन, भीमाच्या संसारी जसबाई टिपूर चांदन, भीमाच्या संसारी जसबाई टिपूर चांदन, हे नांदन नांदन माझ्या
भीमाच्या संसारी जसं बाई पूर चांदण भीमाच्या संसारी जसं बाई पूर चांदण भीमाच्या संसारी जसं बाई पूर चांदण काय नांदल्या त्या ऐका नाही रमाबाई आणि भीमाच्या संसारामध्ये ज्यांनी प्रकाश पाडला त्या म्हणजे रमाबाई. एकट्या पुरुषाचं काही चालत नाही, दोन्ही तसे पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय लिहिलं काय लिहिलं? संविधान, घटना, कायदा खऱ्या अर्थानं कोणी तयार केला? माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला का? अरे खंबीरपणे माझ्या रमाबाईंची साथ होती त्यांना, आहे का नाही? म्हणून आजही माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडं आणि शिवाजी महाराजांकडं आजही तरुण मुलं पाहतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा खऱ्या अर्थानं आज काय घेतात हो? आदर्श घेतात का नाही? आजही खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी राजांच्या विचारांचा आदर्श घेतात. त्यांना त्या काळामध्ये लाईट नव्हती. माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रस्त्यावर जे दिवे होते ना, अरे त्या दिव्याखाली अभ्यास केला. त्या दिव्याखाली अभ्यास करणारी व्यक्ती आज भारताची राज्यघटना कायदा खऱ्या अर्थानं लिहिते का नाही? म्हणून आजही म्हटलं जातं मुलं कसे पाहिजे? अंधार भार झाला एक दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला भीमाईचा भीमा पाहिजे अंधार भार झाला एक दिवा पाहिजे अंधार भार झाला एक दिवा पाहिजे या देशाला भीमाईचा भीमा पाहिजे या देशाला भीमाईचा भीमा पाहिजे सुंदर स्वराज्य निर्माण केलं माझ्या राजानं लोकशाहीचा कायदा केला माझ्या बाबासाहेबांनी लोकशाहीचा कायदा केला माझ्या बाबासाहेबांना कोंडाला किल्ला गेलेला तानाजी पाहिजे कोंडाला किल्ला गेलेला तानाजी पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला भीमाईचा भीमा पाहिजे अंधार भार झाला एक दिवा पाहिजे अंधार भार झाला एक दिवा पाहिजे या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे या देशाला भीमाईचा भीमा पाहिजे अशा मुलांची आज गरज आहे आणि मुली अशा घडल्या पाहिजे. चांगलं जीवन जगा, मुलांना मुलींना चांगलं घडवा आणि आपल्या जीवनामध्ये आई बाबाची सेवा करा. कारण एकाएकी केला मिरासीचा धनी कडी वागवणे भारखांदी. तुमच्या जीवनामध्ये धनसंपत्ती देणारा कोण असेल तर त्याचं नाव म्हणजे बाप. म्हणजे मुलाचं लग्न करतो का नाही बाप? पोराचं लग्न करतो आणि कुठं 2-4 एकर असेल ते कुणाच्या नावावर करतो? कोणाच्या करतो? पोराच्याच करतो ना. पोरगा तर उलट बापाला गंडवतो का नाही पोरगा बापाला? बाबा कर्ज काढायचंय कर्ज. बाप म्हणतो बाळा काय करायचंय? कर्ज. पोराला म्हणता येत नाही जमीन माझ्या नावावर करून द्या. पोरगा म्हणतो बाबा कर्ज काढायचंय. कशाला रे? असा धंदा व्यवसाय बाबा मला करायचाय. मग बाबा जमीन माझ्या नावावर पाहिजे. काय म्हणतात पोरगा? जमीन माझ्या नावावर पाहिजे. बाप म्हणतो अरे एवढंच ना, जमीन तुझ्या नावावर पाहिजे, काळजी करू नको बाबा, आता माझा जीव म्हातारा झाला, काय राहिलं या बापाचं? ऐका नाही, कागदपत्र बनवून आण, सही करतो. मुलगा कागद बनवून आणतो, बाप एक सही करतो. ज्या इस्टेटीला प्रॉपर्टीला आयुष्यभर जपलं ना, एक सही करतो आणि सगळं पोराच्या नावावर करून देतो. हा उदार अंतकरणाचा कोण असेल? एकाएकी केला मिरासीचा धनी आणि कडिये वागवणी भारखांदी विठोबा रखुमाई हार आणि बुक्का घेऊन या, हार बुक्का. हरी जय 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 जय
जय हो वाह चला 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 ताली वाजवा एकदा जय हो वाह जय हो वाह तुम्ही वाजवायच्या टाळ्या सावध बसा मी टाळ्या म्हटलं का लगेच वाजवायच्या पखवाद वाह म्हणून खऱ्या अर्थानं चांगलं जीवन जगा सेवा आई बापाची गरज शेवट एकच करणार या कुटुंबातला खऱ्या अर्थानं या ठिकाणी बाप गेला बन्सी बाबा गेले आणि त्यांच्या पत्नी खऱ्या अर्थानं इंदू आईंचा प्रपंचाचा डाव संसाराचा डाव आज अर्ध्यावर मोडून पडला बरोबर आहे पती जाणं महिला मंडळ जीवनामध्ये सोपी गोष्ट नाही ज्या स्त्रीचा पती गेला नवरा गेला तिला बिचारा दुःख पती जाणं जीवनामध्ये सोपं नाही अर्ध्यावर डाव मोडला जातो भातुकलीच्या खेळामधली राजा निगराने भातुकलीच्या खेळामधली राजा निगराने अरे द्यावरती डाव मोडीला दुरी एक कहाणी अरे द्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी अरे द्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी आज त्यांच्या पत्नीचा डाव खऱ्या अर्थानं अर्ध्यावर मोडला गेला जीवन सोपाने बन्सी दादा गेले ऐकणे माऊली एकट्या पडल्या पती जाणं महिला मंडळ ऐका शेवट तुमच्यासाठी सांगते पती जाणं जीवनामध्ये सोपं नाही ज्या स्त्रीचा पती लवकर गेला त्या स्त्रीच्या कपाळाला कुंकू नाही पती गेल्यावर गळ्यात मंगळसूत्र नाही पती गेल्यावर बोटात जोडवी नाही जोपर्यंत पती आहे तोपर्यंत कपाळाला कुंकू गळ्यात मंगळसूत्र बोटामध्ये जोडवी 5 काय 10,000ची साडी घालते बाई 10 काय 20,000ची घालते 20 काय 25,000ची साडी घालते 5 काय 10 तोळ्याचं गंठण घालते 20 तोळ्याचं घालते का माझा पती माझा नवरा माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे तोपर्यंत त्या स्त्रीला नटावं वाटतं सजावं वाटतं कुठपर्यंत जोपर्यंत पती आहे तोपर्यंत आणि ज्या दिवशी तुमचा पती जाईल त्या दिवसापासून महिला मंडळ कपाळाला कुंकू नाही गळ्यात मंगळसूत्र नाही आणि बोटात खऱ्या अर्थानं जोडवी नाही त्यावेळेला ती स्त्री ढसढसा रडते माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून एकाएकी आली हवा विजला माझ्या मायेचा दिवा माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून ती म्हणते काय करू माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून आज घटस्फोट वाढले कोर्ट वाढलं कचेऱ्या वाढल्या महिला मंडळ नवरा बायकोचे भांडणं वाढले हयात आहे तोपर्यंत किंमत नाही पण ज्या दिवशी पती जाईल त्या दिवसापासून कपाळाला कुंकू नाही गळ्यात मंगळसूत्र नाही बोटात जोडवी नाही त्या दिवसापासून तिसरी ढसाढसा रडते पती गेल्यावर ती कळेल कुंकवाचे मोल पती गेल्यावर ती कळेल कुंकवाचे मोल मुला मुलींना कळून येईल काय होता बापाचा रोल मुला मुलींना कळून येईल काय होता बापाचा रोल आईला रुक्मिणी समजा बापात विठ्ठल पावा या दोन
पुन्हा पुन्हा मी जन्म घ्यावा बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धनी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धनी आई तव्यावरची भाकर बाप तव्यावरचा पलिता भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करीत राई दुःख लपवून हसतो वरवरुनी बाप माझा वेदनाचा धनी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धनी आई घराची ती भिंत बाप पाया आहे घराचा त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा फाटकी बनियन घालून बाप माझा गावभर फिरतो तुटकी चप्पल केसाला नाही बनी बाप माझा वेदनाचा धनी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धनी आई मायेचा सागर बाप सागराचा किनारा आईला मायेचा सागर म्हटले पण माझा बाप सागराचा किनारा आहे आणि लाटाचा मार कुणाला खावा लागतो किनाऱ्याला तसं प्रपंचातल्या दुःखाचा मार ज्याला खावा लागतो ना बाबा त्याचं नाव म्हणजे बाप आहे त्याचं नाव म्हणजे बाप आहे आई मायेचा सागर बाप सागराचा किनारा शब्दरूपी लाटाना त्याच्या किनाऱ्याचा मार लेकाच्या भविष्यासाठी बाप दिन रात धडपडतो लेकीच्या लग्नामध्ये बाप हमसून रडतो लेक त्याची लाडाची चांद बाप माझा वेदनाचा धनी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनाचा धनी वेदनाचा धनी वेदनाचा धनी असं सगळं कीर्तन मी वडिलांवर केलंय मला जेवढं बोलता येईल तेवढं बापासाठी बोलले का बोलले मी याला कारण आहे माझे वडील गेले माझे वडील जाऊन 18 वर्ष झाले किती 18 वर्ष 18 वर्षापूर्वी वडील गेले एका घरात 3 कीर्तनकार घडवले अनिताताई वनिताताई सुनीताताई आम्ही तिघी बहिणी कीर्तनकार आहोत 18 वर्षापूर्वी आमच्या वडिलांनी आम्हाला आमच्या पायावर उभं केलं वडिलांना माहित होतं माझ्या मुलींना भाऊ नाही माझ्या 3 मुली आहेत कुणाही समोर माझ्या लेकींना हात पसरायला लागता कामा नाही बाप काय करतो मुलीसाठी हे आम्ही पाहिले म्हणून 18 वर्ष झाले वडील गेले 18 वर्षापूर्वी आम्हाला कीर्तनकार करून ठेवलं आणि म्हणून तर आम्ही मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवतो ना हे पुण्याही कोणाची असेल तर ती म्हणजे आमच्या पाठीशी असलेल्या माया आणि बापाचे माझं लग्न झालं सासरी आले माझे सासरे गेले आता 1.5 वर्ष झाले जेव्हा जेव्हा मी यायचे तेव्हा गाडीची ड्रायव्हिंग माझ्या इकडे आले की सासरे करत होते तेही केदारनाथला गेले 1.5 वर्ष झालं केदारनाथला गेले तिकडच हार्ट अटॅकनं त्यांचंही निधन झालं म्हणजे जीवनातला बाप गेल्यानंतर त्या कुटुंबाची अवस्था व्यवस्था काय होते बाबा हे स्वतः मी अनुभवले माझे वडीलही गेले सासरेही गेले बाप गेल्यावर त्या कुटुंबाची अवस्था काय होते व्यवस्था काय होते हे स्वतः मी अनुभवले आणि म्हणून बापाच्या व्यथा बापाच्या वेदना खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला हयात आहे तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यानंतर रडल्याशिवाय पर्याय नाही म्हणून माझं म्हणणं एकच आहे का गेल्यानंतर रडण्यापेक्षा हयात आहे तोपर्यंत बापाच्या पाठीशी उभे राहा सेवा करा आई बाबाची सेवा करा हयात आहे तोपर्यंत त्या बापाच्या डोळ्याला अश्रू खऱ्या अर्थाने येऊन देऊ नका सेवा माई बापाची करा म्हणून शेवट एकच आज वडील गेले बाबा म्हणून या कुटुंबाचा हाक मारायचा अधिकार संपला कुणाला म्हणणार आहे बाबा म्हणताच येत नाही बाप गेल्यावर बाबा म्हणून हाक मारण्याचा अधिकार नाही सोडून या गेले बाबा आम्हाले करना बाबा 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 हाक मारू मी कुणा बाबा बाबा बाबा
मारू मी कुणाला बाबा मुझ्यासाठी कष्ट केले भार सोडणी या गेले बाबा सारा परिवार भाऊ बहिणी रडत बसती सांदी कोपर्याला भाऊ बहिणी रडत बसती सांदी कोपर्याला मायले की रडत बसती सांदी कोपर्याला आठवण येते बाबा याच घडीला सोडोनी या गेले बाबा आम्हाले करण्णा बाबा 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 हका मारू मी कुणाला झाले आज पिंडदान ब्राह्मण बोलावून पिंडदान झालं ना आता माझा कार्यक्रम लगेच संपणार आता माझं ज्ञानदान झालं आणि आता शेवटी काय राहिलं अन्नदान राहिलं पिंडदान ज्ञानदान आणि अन्नदान हे श्राद्धाच्या दिवशी झालं पाहिजे कारण 10 दिवस आत्मा घरामध्ये असतो 13व्याच्या दिवशी तो घराच्या बाहेर येतो 13वा ते श्राद्ध तो आत्मा या ब्रह्मांडामध्ये भ्रमण करतो आणि श्राद्धाच्या दिवशी पिंडदान अन्नदान आणि ज्ञानदान केलं तर त्या आत्म्याला स्वर्गामध्ये काय मिळते चांगली गती मिळते म्हणून शेवटचा निरोप पांडुरंगाला या बाबांचा पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का बाबा माझी देवा घरी निरोप त्यांना देशील का आज आहे बाबा माझा वाढदिवस सोनियाचा घसवला कोण भरवील पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का बाबा माझी देवा घरी निरोप त्यांना देशील का तळाचा पालना केला नेत्राचा दोरी बनविला सुखाचा तो दिवस पाण्या बाप माझा हरपला पतंगा रे पतंगा थोडा तरी थांबशील का बाबा माझे देवा घरी निरोप त्यांना देशील का निरोप त्यांना देशील का 12:30 वाजले 10:30 कार्यक्रम सुरू झाला असेल 12:30 वाजले माझ्या कार्यक्रमाची वेळ आता संपलेली आहे फार बोलणं उचित ठरत नाही मला जेवढं बोलता येईल तेवढं बोलले फक्त आता एकच करा पटापटा माझ्या लेखींसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा ऐकणे माझ्या या संस्थेतल्या मुले आहेत किती सुंदर नाचल्या पावल्या खेळल्या किती गोड गायन केलं गाणारे आमचे भारत महाराज गुंजाळ अपंग आहेत पण इथं 2 तास त्यांनी सेवा दिली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा आणि शेजारी उभी असलेली माझीच कन्या ईश्वरी जाधव तिचंही कीर्तन मला वाटतं इथं झालं होतं दशक्रियेला वांगीला ती सुद्धा कीर्तनकार आहे गायक आहे आणि शेजारी उभी असलेली आमची देवयानी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा आणि या सुद्धा मागच्या मुली माझ्या कमी नाही बरं का गायनही करतात कीर्तनही करतात आणि प्रवचनही सुद्धा करतात त्यांचे आभार आणि एकदा विनेकरी बाबांसाठी जोरदार टाळी वाजवा त्यांच्या रूपामध्ये आज आम्हाला तुकाराम महाराज भेटले बाबा असं खऱ्या अर्थानं आम्हाला वाटलं एवढा सुंदर पेहराव करून तुम्ही सुद्धा या ठिकाणी आज कार्यक्रमाला आलात आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली म्हणून विनेकरी बाबांसाठी एकदा जोरदार टाळी वा वा आणि ज्यांनी सुंदर अशी मृदुंगाची या ठिकाणी साथ दिली ती आमचे तांबडे महाराज त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा महाराजांचे आभार आणि ज्यांनी सुंदर अशी या ठिकाणी हार्मोनियमची साथ दिली कीर्तन कसं असावं स्वरात असावं आणि जर ते नसलं तर भजन करणे ओंगाळवाने नरका जाणे चुकेना ते नरकाला नेतं आणि ते स्वर देण्याचं काम हा ना पण नाव सांगा ना हा राऊत दादा पोपटराव राऊत आणि त्यांनी माझे बरेचसे खऱ्या अर्थानं कार्यक्रम या ठिकाणी हार्मोनियमवर ते मी असले की ते स्वतः कायम हार्मोनियम घेऊन येतात आणि तर काय करू माझं वय झाले म्हणजे माझं नाही वय झालं पण नाव लक्षात राहत नाही ऐकाने म्हणून तुम्हाला विचारलं पण तुम्ही भरपूर कार्यक्रम खऱ्या तुम्ही रिटायर झाले का अरे वा मी नाही झाले अजून चांगली मी आणि म्हणून तुमचेही या ठिकाणी मनापासून आभार दादा सुंदर हार्मोनियम अतिशय आणि इकडे असलं की मी आता तुमचा नंबर घेऊन नक्कीच तुम्हाला कधी फोन करेन अतिशय गोड आणि सुंदर हा हा आणि पांढरी 2 मध्ये वाजवणं सोपं नाही मी पांढरी 2 ला कीर्तन केलं त्यांना काळी 2 ची सवय असेल ऐका नाही काळी 2 ला जास्त वाजवतात पण पांढरी 2 ला म्हटलं का वाजवायला अवघड पडतं पण तरी सुद्धा तुम्ही खूप छान वाजवलं हरकत नाही तुमचेही या ठिकाणी परत एकदा मनापासून आभार ज्यांनी सुंदर अशी साऊंड सिस्टीमची साथ दिली दादा एकच नंबर मला सांगायचीच गरज पडली नाही नंतर काय द्या काय नका देऊ म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे का इतकी ऑपरेटिंग मशीन चांगलंच असतं पण कधी कधी ऑपरेटिंग करणारा नसतो पण ती तुम्ही साथ गोड दिली तुमची आभार आणि ज्यांनी सुंदर अशी युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी शूटिंग केली काय रे बाळा तुझं नाव साई कोळेकर आणि चॅनलचं नाव
माऊली कृपा मंडप वा त्यांच्या चॅनलचं नाव आहे. हा कार्यक्रम बघावा वाटला तर युट्यूबला तुम्हाला परत एकदा माऊली कृपा मंडप या चॅनलवर तुम्हाला बघता येणार आहे. म्हणून दादा तुझेही या ठिकाणी आभार. तुम्ही जमलेले सगळे 10 गावचे पाहुणे रवळे नातेवाईक आपतेष्ट भाऊबंद सगळे सोरे तुमच्या सगळ्यांचे परत एकदा आभार. आणि ज्यांनी मला कार्यक्रमासाठी खूप वेळा फोन केले सकाळी निघाल्यापासून तारीख दिल्यापासून आमचे संतोष दादा देवकर त्यांचेही या ठिकाणी मी मनापासून आभार मानते. का फार तगमग होती. कार्यक्रम खऱ्या अर्थानं गोड झाला पाहिजे. तुम्ही लवकर या वेळेत या म्हणून दादांचे या ठिकाणी परत एकदा मनापासून आभार. आणि जाताना एकदा भजन तुम्ही मोकळी मी मोकळी हात वर करा पटकन. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबाराया चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया साधकांचा मायबाप ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया निवृत्ती नांद्याचा बनवताबाई एकनाथाला प्रेम तुकारा तुकाबाई एकनाथाला तुकारा रामया ज्ञानिया यकोबा तुकोबा निळोबा रामया ज्ञानया योगोबा निळोबा ज्ञानदेव जनाबाई सोपान काका ज्ञानदेव जनाबाई सुभरकाका मुक्ताबाई तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली नगराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नगराज जय विठ्ठल जय विठ्ठल हे बोली नीले पुढे वेळी वाकुडी उत्तरे महाराज तुम्ही आई उच्चारिला अधिकार मी आपुला तुकाराम कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बोलो रे भाई सब संतन की राधे राधे. यानंतर बोलणार कोणी असेल